आऊसाहेब हा बोला. आऊसाहेब आम्हाला भूक लागली. अहो चला ना मग या. पण हे एवढे अंगरखे कोणासाठी? अहो असं काय करता, महाराज साहेब येणार, संभाजी राजे येणार, व्यंकोजी बाळराजे येणार आहेत, सगळ्यांसाठी नको का? हा बघा, हा बुंदीचा अंगरखा आहे. हा कोणासाठी? हा अंगरखा महाराज साहेबांसाठी. हा अंगरखा लग्नाच्या दिवशी सकाळी, हा अंगरखा आदल्या दिवशी, आणि हा लग्न लागताना. हा हे सगळे फेटेही त्यांच्यासाठीच आहेत. किती रुबाबदार दिसतील ना. हो, आमचे आबासाहेब आहेतच रुबाबदार. तुम्ही त्यांच्या कपाळी कुंकवाचा नाम लावता तेव्हा केवढी खूबसूरती वाढते त्यांची. निघाले असतील नाही महाराज साहेब, म्हणजे तयारी सुरू झाली असेल. बर, तुमचं काय? आमचं काही नाही, आम्हाला भूक लागली. अहो मग सईबाईंना सांगा की. आऊसाहेब आमचं लग्न नाही झालं अजून. हो का? आम्हाला वाटलं सईबाई इथेच आहे. आऊ, तुम्ही सारखं सारखं त्यांचं नाव नका घेऊ. जा. शिवबा, या 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 मुधोजीराव या. तुमचीच वाट बघत होतो. वर्दी मिळाली. तुमची तयारी कशी झाली आहे? इथं आम्हाला फुरसतच नाही. तुम्हाला कसं काय वेळ मिळाला? नाही, वेळ मिळाला नाही, पण मुद्दामच वेळ काढून आलोय. काही अधिक उण? नाही, तसं काही नाही, पण मुहूर्त थोडा पुढचा घ्यावा म्हणून विनंती करायला आलो होतो. अहो विनंती कसली करताय? 12 मावळात आवातण्याची पान सुपारी पोहोचली असेल. महाराज साहेब सुद्धा त्यांच्या लवाजम्यासह कधीही निघतील. मान्य आहे, पण आमची बाजू जरा लंगडी पडते. थोडी धावपळ होते आमची, म्हणून. मुधोजीराव, आम्ही आजवर पाहिलंय की वधू पिता लग्नाच्या मांडवाखालनं लवकरात लवकर बाहेर पडायचा प्रयत्न करतो, आणि तुम्ही तर मुहूर्त पुढे घ्यायला सांगताय. काही अडचण आहे का? तसं असेल तर स्पष्ट सांगा. सोच लो मुधोजीराव, ना ये रिश्ता बनेगा ना जहांगीर बचेगी. अगर शाहजी का साथ दिया तो, और इस अमीन का साथ दिया तो सब कुछ मिलेगा. इसलिए रिश्ता तोड़ दो. नाही नाही राणेसाहेब, तसं काही नाही. मग झालं तर तुम्ही काहीही तयारी करू नका. फक्त तुमच्या मुलीला घेऊन या. कार्यसिद्धीला नेण्यासाठी आई भवानी समर्थ आहे. या, तुम्हाला दागिन्यांची खरेदी दाखवते. आतल्या दालनात या. आतल्या दालनात घेऊन जा. चला. सोनोपंत, जी. काहीतरी गडबड आहे. लक्ष ठेवा. हुजूर, त्या पलटण करायची अशी तंतरली. तुम्ही असा दम मारला त्याला, ते पळत सुटलं. ते थेट जाऊन थांबलं जिजाबाईच्या वाड्यावर. एक थोडं थांबूया. मूर्त पुढे टाकला, मेहनतवारे करायला लागलं. फिर क्या हुआ? फिर हुजूर, जिजाबाई के तो होशी उड गे. आता व्याही बुवा मांडवातून पळायला लागल्यावर ती तरी बिचारी काय करणार. पण हुजूर, मानला तुम्हाला मानला हुजूर. आणि महत्वाचं म्हणजे हुजूर, तुमच्याकडून 2 जास्तीच्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि हुजूर, खंडोजी तर म्हणाला, हुजुरांसाठी मी आज बकराच घेऊन जातो. लय दिवस झाले हुजुरांना बिर्याणी खायला नाही घातली. बिरयानी? खंडो जी से कहो हमारा ध्यान दूसरे बकरे पर है. बंगलूर का बकरा.
शाहजी एक सुना है शाहजी बेटे की शादी में शरीक होने आ रहा है। येणारच हुजूर, वरबाप आहे तो. हा. शाहजी अपने बेटे की शादी में शरीक नहीं हो पाएगा। हुजूर, आपसे एक गुजारिश है, अगर इजाजत है तो। कहिए कहिए कहिए। सुना है अपने बेटे शिवाजी की शादी में शरीक होने के लिए शाहजी पूना जा रहा है। बिल्कुल सही सुना है। आलीजा, अगर आप ये इजाजत ना दे तो बेहतर होगा। मुस्तफा खान, हुजूर आला, शादी तो एक बहाना है, असल बात तो अलग है। शादी के बहाने शाहजी लोगों से मिलेगा, उसके लौट आने से बगावतखोरों का हौसला बढ़ जाएगा, जो हमारे सल्तनत के लिए खतरा है। हम उन्हें और एक मौका नहीं दे सकते जिससे दक्खन का अमन और भाईचारा खत्म हो। आपकी बात तो सच है मुस्तफा खान, लेकिन हम उन्हें वहां जाने से रोकेंगे कैसे? वजह क्या बताएंगे? हुजूर आला, किसी दूसरे हुकूमत के खिलाफ जंग का ऐलान कर दीजिए। ये बात सही है, इससे तो उनका वहां से निकलना नामुमकिन हो जाएगा। फर्जंद शाहजी दरबार में हाजिर हो रहे हैं, इजाजत हो। इजाजत है। गुस्ताखी माफ अलीजा, हमारे बेटे की शादी है, सगळे जण आमची तिथे वाट पाहत आहेत। खरं तर आता आम्ही पुण्यात असायला हवं होतं, पण आपण आम्हाला इथे बोलवून घेतलं। इसकी वजह जान सकते हैं हम? शाहजराजे, हम आपकी बात समझ रहे हैं कि आपका वहां होना बहुत जरूरी है। आप वर बाप है, और मसला यह है कि कुतुबशाही का सरदार नजीम खान हमारे मुल्क में तबाही मचा रहा है और उसे रोकने की हमारी सारी कोशिशें नाकामयाब हो गई है। तो हम चाहते हैं कि आपके जैसा सूरमा बहादुर सरदार उसे सबक सिखाए, और हम समझते हैं कि नजीम खान को सबक सिखाने के लिए आपका वहां होना ज्यादा जरूरी है। जरूर, पण लग्नाला उपस्थित राहणं ही जास्त महत्वाचं आहे। वरबाप आहोत आम्ही। जैसे वरबाप, वैसे आदिल शाही सल्तनत के नामचीन सरदार भी हो। शाहजी राजे, वफादारी दिखाने का बेहतरीन मौका है आपके लिए। काय? अलीजा, शिवबा राणी साहेब आमची वाट पाहत असतील तिकडे। फैसला आपके हाथ में है शाहजी राजे। शादी या बादशाही, अपने जागीर की सुरक्षा या अपने सल्तनत की हिफाजत। आओ फाल्गुन राव, आओ। फाल्गुन राव. काय काय हुजूर, आज आवाज एकदम मऊ लागला तुमचा. आज हम बकरा खाएंगे। बकरा? जरूर जरूर. कुठला आणू बोला, खंडोजीवाला आणू का तुमचा वाला? खंडोजी वाला। तुम खाओगे हमारे साथ? नको नको हुजूर, तुम्ही शिव्या देता त्यांनीच माझं पोट भरत. पण तेवढं हुजूर, आज खुशीचं कारण काय ते कळलं तर बरं होईल. शाहजी बंगलोर से निकला था, लेकिन पहुंचा बीजापुर। अरे वाह. बादशाह सलामत अब उसे अच्छा सबक सिखाएंगे। हुजूर, आता कसलं लग्न? तो मुदुजीराव तिथे हाय कोण बसलाय म्हणतोय. हो, लग्नाचं नावच घेत नाही आता. हुजूर, काय दांडगी बुद्धी हो तुमची. मोजायला गेलो तो 12 बैलगाड्या भरतील. चला हुजूर, मी आता निघू का बकरा आणायला?
नाही येळेवारी चुलगण पेटवलेली बरी असते, नाहीतरी आज कोणाची तरी बेबे बंद होणारे हे महत्वाचं. हा? एक त्या अमिलची एवढी हिंमत, कालपर्यंत आमच्या दारात होता, आता काय घरात शिरू पाहतोय. आमच्या व्यायांना जाऊन भेटतो, त्यांना धमकावतो. आता काय तो ठरवणार या घरात कोणी सोयरिकी करायच्या, तो ठरवणार या घराण्यात कोणी लेकी बाळी द्यायच्या. ते आता हे अति होतंय. हे सगळं आमच्या मर्यादे पलीकडचं आहे बाजी काका. माझ्या तर डोक्याची शिरच हटलीये. हे चांगलं नाही झालं. हा हस्तक्षेप बरा नाही. पंत, त्याला नीट समज द्या. आणि तरीही मनमानी चालूच ठेवली ना तर शिरवळच्या जंगलात जाऊन आम्ही त्याला उभा फाडू. लग्न मोडतोय, शिवबांचं लग्न मोडतोय, एवढं सोपं वाटलं होय त्याला? मारू काय उद्यात जाऊन धाड. फक्त हो म्हणा. भाजी पासल करायला काय कठीण नाही तीये. भाजी काका, राणीसाहेब, आपण जरा संयमानं घेऊया. लग्न आले पुढे. लग्न तर होईलच, पण त्याआधी आमीन नावाचं विघ्न आम्ही मोडून टाकू. कसं आहे ना सोनोपंत, आम्ही धोरणाने चालतोय. शिवबांच्या लग्नामुळे 12 मावळात चैतन्य पसरलंय. कित्येक दिवस जत्रा खेत्रा झाल्या नाहीत, उघडपणे लग्नही लागली नाहीयेत. शिवबांचं लग्न जर धूमधडाक्यात झालं ना तर घराघरात तोरण लागेल, लग्न लागतील. पण जर शिवबांचंच लग्न मोडलं तर कोण धजावेल मोठं लग्न करायला? आणि एवढ्या लांबून महाराज साहेब येणार आहेत, त्यांना आम्ही काय सांगायचं? आता लग्न होऊ शकत नाही का तर त्या आमीननं खोडा घातला म्हणून? नाही सोनूपंत, बाजी काका, आता आपल्याला सावध राहायला हवं. नाही नाही, मला तर हे लय अवघड वाटतंय. तुम्ही तसं समजू नका, काहीही होणार नाही. अहो असं कसं म्हणताय? आता अमीन सारखा माणूस उंबरठा ओलांडून घरात येतो, याचा काय अर्थ होतो? अहो तो आला म्हणून आपण दबून जायचं का? तो तो हे सगळं करणारच, तो कुरापती काढणारच. आपण कणखर राहायचं. हा, आणि राणी साहेब आहेत ना, त्या असताना आपण का घाबरायचं? मला तर इकडं आड तिकडं विहीर झालंय. हे बघा, असं काहीही मनात आणू नका. मुधोजीराव, वेल मांडवावर चाललाय, आनंदात राहा. काळजी वाटते हो मला. एकतर आत्ताच बादशाही गैरमर्यादेत सावरलोय मी. अमीन काहीतरी आगळी करणार आणि पुन्हा अडचण. बादशाह पुन्हा खफा होणार, म्हणून म्हटलं थोडं थांबावं. मुहूर्त काय पुन्हा आहेच. कसं आहे मुधोजीराव, आपल्यासारख्या सरदारांनी जर बादशहाच्या मर्जीनी सोयरिकी करायच्या आणि मोडायच्या ठरवल्या तर सगळं कठीण होईल. खरंय, आणि कुठेतरी आपणही जुमानत नाही हे दाखवून द्यायलाच हवं. आणि राणी साहेब आहेत ना, तुम्ही सगळं त्यांच्यावर सोडा आणि वराड घेऊन निघा आता. आणि हो, महाराज साहेब सुद्धा बंगळूरहून निघाले असतीलच, त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करू नका. आणि मुधोजीराव, या असल्या पोचट धमक्यांना आणि दटावणीला अजिबात दाद देऊ नका. 12 वजिरांचा काळ, वणंगपाळ, या शब्दाला जागा. आऊसाहेब, शिवनेरीहून पाहुणे येणार अशी वर्दी आली. हो का? हो, आणि सिंदखेडहून निघालेले सर्वजण आजच पोहोचतील. हां, तुम्ही कसल्या विचारात आहात का? नाहीतर आऊसाहेब, तुम्ही काही लपवताय का आमच्यापासून? कोणी सांगितलं तुम्हाला? खूप विघ्न येतात का आमच्या लग्नात? हे कोणी सांगितलं आता? फलटणचे मामासाहेब आले होते, आम्ही त्यांचं सगळं बोलणं ऐकलं. ते फार मनावर घेऊ नका, त्याच्यासाठी आम्ही आहोत. तुम्ही काळजी करू नका, निर्धास्त राहा. आणि आता आम्ही आहोत. बघा, लग्न अगोदरच आमचे शिवबा जाणते, सवरते आणि कळते झाले. मग व्हायला नको? अजिबात नको. अहो, आधी हळद तर लागू दे,
हळद लागेल, मग लग्न होईल, मग व्हा जाणते सवरते. आऊसाहेब, पण तुम्ही एकट्याच काळजीत दिसताय. अहो, एकट्याच का? तुमचे आबासाहेब कोणत्याही क्षणी येतील आणि मग त्यांच्याबरोबर दादासाहेब, व्यंकोजी बाळराजे, तुमच्या छोट्या आऊसाहेब, जयंतीबाई साहेब. अहो, बघता बघता घर भरून जाईल. आऊसाहेब, तुमचे आबासाहेब आले की आम्ही निर्धास्त झालो आणि ते जवळ असल्यावर चिंता आमच्या अवतीभोवती तरी फिरेल काय? आता उष्टी हळद सईबाईंकडे घेऊन जायला हवी ना? हुजूर, 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 गडबड झाली. क्या हुआ? वराड मांडवात पोचलं. क्या शर्म आनी चाहिए तुम्हें? ये मनुष्य खबर लेकर आए हो हमारे सामने. निकम्मे हो तुम, निकम्मे. एक भारत रोक नहीं सकते थे. माफी असावी हुजूर, मी तुम्हाला सगळं सांगितलं आतापर्यंत, पण तुम्ही काही कदम उचलायला तयार नाही. खामोश. खामोश बसला तर तिथे शुभमंगल होऊन जाईल. बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. अभी भी वक्त है हमारे हाथ में. अब निशाना सही लगेगा, अब सही वार होगा. देखना फाल्गुन, कल पूरे मावल में मातम मचेगा, पूरे मावल में मातम मचेगा. अहो, 2 घास खाऊन घ्या. अहो, सुनबाईना हळद लावून आलो तर बो. सुनबाई तर लई साजऱ्या आहेत नाही का? होय तर. बर, बसा, आले. होय. झांबरे पाटील, गावात येणाऱ्या प्रत्येक वाटेवर कडक तपासणी राहू द्या आणि बरकंदाजांचं पथकही तैनात ठेवा. वय वय, तसंच सांगितलंय म्या. परत एकदा जातो, म्हणजे नवीन संशयित कोणी दिसला तर धाडा घेतील माणसं. येतो म्या. चानवास घरातली सगळी रांधणार पाण्याने भरून ठेवा. आजूबाजूच्या घरातली रांधणे भरून ठेवा. पाणक्याला तसा निरोप द्या. होय होय, या तुम्ही. बाजी काका, बाजी काका. दादोजी, हा, तुम्ही 2-3 गावं पुढे जाऊन पथक घेऊन उभे राहा. म्हणजे महाराज साहेब आले की त्यांच्यावरनं नारळ लिंबू उतरून त्यांना थेट तिकडे मांडवात घेऊन या. बरं बरं, निघतोच मी. महाराज साहेब एव्हाना यायला हवे होते. अहो, येतील. बरोबर लवाजमा आहे तेव्हा एकाच्या ऐवजी 2 दिवस लागतील. तरी म्या जाऊन कानोसा घेऊन आलो. आले महाराज साहेब? राणीसाहेब, महाराज साहेब नाही आले, त्यांनी खलिता पाठवलाय. मजकूर
महाराज साहेब शिवबांच्या लग्नाला हजर राहणार नाहीयेत. काय? आऊसाहेब, आऊसाहेब, शिवबाप, तुमच्या हाती अजून आबासाहेबांचा कलिता? विश्वास बसत नाही ना? आमचं लग्न आणि आमचे आबासाहेब लग्नाच नाहीत. आमचं लग्न आणि आमचे दादासाहेबच लग्नात नाहीत. छोटे आऊसाहेब त्याही नसणार. खरंच वाटत नाही. शिवबा, तुमची हळद झाली. असं हळदीच्या अंगानं फिरू नये. तुम्ही आराम करा. आणि तुम्ही? उद्या तुमची दगदग होईल शिवबाप. आऊसाहेब, तुम्ही असं नाराज होऊ नका. आम्ही सुद्धा नाही होणार नाराज. असेल महत्वाचं काम किंवा मग मोठीच अडचण असणार. हे तर खरं ना मग? हो नक्कीच. त्याशिवाय का महाराज साहेब तिथे थांबतील? आम्हालाही तेच वाटतं. असंच काहीतरी महत्वाचं असणार. या तुम्ही. आऊसाहेब या. आम्ही तुम्हाला फक्त एकच सांगतो. आमच्या आबासाहेबांना जर जमलं नाही तर आम्ही तुमच्यात आमचे आबासाहेब पाहू. त्यामुळे तुम्ही दुःखी होऊ नका. आम्ही सुद्धा नाही होणार दुःखी. शिवबाप. आऊसाहेब, आमचे आबासाहेब लग्नास नाहीत म्हणून जर कोणी खुश होणार असेल तर ती खुशी, तो आनंद आम्ही कोणालाही मिळू देणार नाही. आमच्या आबासाहेबांचं कुर्निसात जर 12 कोसांवरून बादशहाला पोहोचत असेल तर मग आमच्या आबासाहेबांचा आशीर्वाद आम्हाला 100 कोसांवरून का नाही मिळू शकणार? याला म्हणतात खेळी. एका चालीत राजाला शह आणि राणीवर अरे हुजूरांचा एक शब्द तिथे दरबारात, तो इथं एवढी मोठी उलट पालक. अरे फर्जोन किताब असलेला वरबाप तो शहाजीराजे स्वतःच्या मुलाच्या लग्नातच हजर नाही. काय उपयोग त्या किताबाचा? नाही तो रानचे हुजूर बघा, त्यांचा मान बघा. खंडोजी एका चुटकी सरशी पाछची मस्जिद बदलून टाकली. होय हुजूर, आपण तर कमालच केली. खर तर आपण तिथे लग्नात पाहिजे होतो. आता त्या जिजाबाईचा तोरा उतरला असेल आणि रडवेल्या चेहऱ्यानं आता लगीन करणार बघा. आता खंडोजी आपल्याकडे तशी पद्धत आहे सुपारी ठेवून लग्न करायची. पण एवढं मोठं शहाजीराजे त्यांच्या जागी सुपारी, हुजूर कसा दिसेल ते? आता जिजाबाई वळवळ करणार, उसना आव आणणार
आणि थाटामाटानं लगीन करणार बघ. अहो खंडेजीराव, तुम्हाला काय वाटलं आपले हुजूर गप्प बसत्या? नाही, अहो आग्या मोड आहे ते, आग्या मोड. काय पंत, कुठं राहिला तुम्ही? अहो जानवाच घरी गेलो होतो. त्यांचं गुळ पाणी, त्यांची न्याहारी याची सगळी सोय मीच पाहतोय. झालं समज. अहो कधीच. अहो चला, ते शिवबाराजांचं श्रीमंत पूजन बघून घेऊ जरा. हो हा, चल. अरे वा वरांनो, शिवबाराज तुम्ही आमच्या बरोबर चला. हा, चिमणाजी बाळाजी, तुमच्यावरती मोठी जबाबदारी आहे बरं का. आंब्याचे टहाळे, नारळ, सुकामेवा आणि मसाल्याचं दूध याची व्यवस्था तुम्ही बघायची. ठीक आहे. चला पळा. चला चला पळा. या राज. विहीनबाई, यानंतरच्या आपल्या सगळ्या भेटी याच गोडीनं व्हाव्यात. आयुष्यभर हीच गोडी राहील. शादी तो जरूर होगी, लेकिन इस शादी में बारात नहीं, जनाजे निकलेंगे, जनाजे. इस शादी में शहनाई नहीं सुनाई देगी, रोना सुनाई देगा, रोना. मौत का माहौल होगा, डर और खौफ का जुलूस निकलेगा, और इसका पूरा इंतजाम हमने कर दिया है. इस शादी में लोग पेट भर के खाना खाएंगे, और खाना खाने के बाद जीजाबाई के सामने तड़प तड़प कर मरेंगे. शाहजी और जीजाबाई का नाम लोग भूलेंगे नहीं. ये शादी पूरी आवाम याद रखेगी. आणि आता म्हणा, गौरी गौरी अक्षत घे. गौरी गौरी अक्षत घे. गौरी गौरी अक्षत घे, दारी येईल त्याला आयुष्य दे. गौरी गौरी अक्षत घे, दारी येईल त्याला आयुष्य दे. सई बाळा, या गौरीहाराची पूजा मनापासून करा. अखंड सौभाग्य मागून घ्या, सुखशांती मागून घ्या, पतीची अपरंपार माया मागून घ्या या गौरीहाराकडे. सईचे बाबा, आता एवढ्यातच नवरदेव मांडवात येईल, एवढ्यातच मुलगी बोल्यावर चढेल, मंगलाष्टक होतील, अक्षता डोक्यावर पडतील, आणि आपली सई आपल्यातून, आपल्या कळपातून निघून जाईल. हो सईचे बाबा, आपल्या लेकीच्या आयुष्याचं सोनं झालंय. राणी साहेबांसारखी माऊली तिला सासू म्हणून मिळाली. आमची तर काळजी मिटली. चला चला, मुहूर्ताची वेळ झाली. गौरीहाराची पूजा झाली असल तर मांडवात जायची तयारी करा. पंत, आता थोड्याच वेळात नवरा मुलगा वाजत गाजत मांडवात येईलच. हो. लक्ष आहे ना सगळीकडे? हो, चिंता करू नका. हो, माझंही लक्ष आहेच. आपली देखील विश्वासू माणसं आहेत सर्वत्र. माणसांची नुसती रीग लागली. हो ना, माणसं नुसती येत आहेतच. फक्त मी त्या सगळ्यांना लग्नवेदीपासून दूर ठेवलेलं आहे. ते बरं केलं. पण एका गोष्टीचं वाईट वाटतं, शहाजी राजे असते तर बरं झालं असतं. हो ना, आपली ती बाजू मात्र तोकडी आहे. ते असते तर मांडवाला शोभा आली असती, आणि राणीसाहेब हरखून गेले असत्या. अहो, शिवबानी तर उड्या मारल्या असत्या. ते थांबलेत कोणास ठाऊक.
काहीतरी खोडा पडला असणार. खोडा करणारा माणूस एकच, अमीन. मला खरं सांगू, आम्हाला त्याचीच भीती वाटते. तो जेव्हापासून फलटणला जाऊन आलाय आमची काळजी वाढायला लागली. आम्हाला देखील तीच चिंता आहे. अमीन घातपात करायला देखील कमी करायचं नाही. नाही, आपण सावध आहोतच. चला, नवरदेव आता कधीही लग्नवेदीवरती येतील. हो ना. बरं, लग्न लागून झालं की इकडे मांडवातच पाणी मारू आणि इकडेच पंक्ती उठवू, कसं? उत्तम. नाही म्हटलं, अन्न तयार आहे तेव्हा पडू देत पंक्तींवरती पंक्ती. चला चला चला, आवरा लवकर. जी चालच. अहो काय झालं, तिथं लग्न लागलं की पंक्ती बसत्याल. हा, जाळ लावा लवकर आणि यो भात कोथरावर काढून घे लवकर. होय. कोण आपण? मी मी वरपक्ष वरपक्ष वराडी. अहो मग असे इथे तिथे फिरू नका, अजून लग्न लागायचंय. हांजी राणी साहेब. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्रतनया चरवण्वती वेदिका क्षिप्रा नेत्रवती महासुरनदी ख्याता तया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सहिता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. बापू, अरे ती वगराळी एका वेळेला 10-15 तरी लागत्याल. समजा तयार आहे नक्की? होय. मग मी बिनगोर जाऊ? होय होय. बापू, भात कमी पडेल असं माझा होरा आहे. बरं वाढीतो. त्या भाताच्या नादात शिवबावर अक्षता पाडायच्या राहून जातील माझ्या. चाल. कस्तूरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौतिकं करतले वेणुकरे कंकणम सर्वांगे हरिचंदनो सुललितम कंठे. महाराज साहेब, ऐकताय ना मंगलाष्टकांचे सूर? ह्या मंगलाष्टका होतील मग आपल्या शिवबांचं लग्न लागेल. आज तुम्ही इथे असायला हवं होतं. तुम्ही मांडवात नुसते फेटा बांधून जरी आला असतात ना तरी आम्हाला सर्व काही मिळाले असते. शाबास जिजा असं म्हणाला असतात आणि 3 वर्षाचे आमचे श्रम कष्ट सर्व काही सुखावलं असतं. तीळ तांदळापासून सर्व काही एकट्यानेच बघावं लागतंय.
जिजा बघा, मांडवात आम्ही आहोत. तांदळाच्या अक्षतात आम्ही आहोत. येणत्या जाणत्यावर लक्ष ठेवून आहोत. अहो, तुमच्या अंतरंगात आम्ही आहोत. आम्ही तुमच्या मनगटात आहोत, तुमच्या हिमतीत आहोत, कर्तृत्वात आहोत. जिजा, आपण वेगळे का आहोत? जिजा, आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. असणारच. काय आलं का लक्षात वरमाई? सदा मंगलम शुभमंगल आज महाराज साहेब असते तर आम्हाला सावध राहण्याची वेळच आली नसती. पण आता मात्र आम्हाला सावध राहायला हवं. सर्वत्र लक्ष ठेवायला हवं. बापू तुम्हीच नव? होय. बाजी काकाले बुनबुन करतात. बघा काय म्हणतात ते. काय त्यांचं असं म्हणणं आहे, शेक आमटी तुम्ही बिघडवली. माझ्या हाताने आमटी बघितली तर एक दमडी पण घेणार नाही म्या. आणि बाजी काकांना काय कळतंय भात आमटीतलं? बघतोच. तेच ना, असं म्हणायला नको होतं. तू अन्न सोडून इथे काय करतोयस? जी, बाजी काकाचा निरोप कोणीतरी घेऊन आलं होतं. कसला निरोप? आमटी खराब झाली म्हणून. बाजी काकांनी आमटीची चव घेतली नाही. हो म्हणजे बाजी काकांना आमटीनं चाकतस कसा निरोप दिला मला? येतो. कोण आपण? मी वरबक्ष वराडी. शुभमंगल सावधान. हा अमीनचा माणूस आहे. गिरफ्तार करा ह्याला. ह्याला आम्ही मगाशीच हाजी म्हणताना हेरला होता. आमचा संशय खरा ठरला. नाव काय र? मुबारक. सकाळीच्या एवढा मंगल मुहूर्त चालला इथं, मुबारक बात द्यायची सोडून ईश कालवत होतास वय? बाजी काका, ह्याला अंधार कोठडीत बंद करा. चला रा. छोडो मुझे, छोडो. घालते माळ लगीन पहाय थांबला काळ सराया आली का काळोखी रात की काळाच्या मनात कुठे पहाट की काळाच्या मनात कुठे पहाट
आयुष्यमान भव, सुखी भव. आऊ साहेब, तुमचा आशीर्वाद झाला. आता आबासाहेबांचा आशीर्वादही तुम्हालाच द्यायचा आहे. आम्ही? हो आऊसाहेब, आमचे आबासाहेब आपल्यातच दिसतात आम्हाला. या आशीर्वाद. शिवबा, महाराज साहेब असते तर म्हणाले असते, तुम्ही शिव आणि सईबाई पार्वती. शिव पार्वतीची तुम्हा दोघांची ही जोडी, तोडा आता गुलामीची ही बेडी. आता आपली जिम्मेदारी संपली. आता ह्याच्या पुढच्या सगळ्या बायकांच्या रीतीभाती. थांबा थांबा थांबा, नवरदेवाला लईच घाई झालेली दिसतीये नवरी बाईला घरात आणायची. तसंच दिसतंय बघा. पहिलं राणी साहेब सुनमुख बघतील. या राणी साहेब. या आमच्या सुनबाई सईबाई. आयुष्यमान भव, सुखी भव. या. आता घरची लक्ष्मी गृह प्रवेश करल. या. या आता. येऊ द्या, पण आधी नवरीबाईंना नाव तर घेऊ द्या. हो हो, नाव घ्या, नाव घ्या. हा. सुनबाई, घ्या नाव. सासरे शहाजी राजे, त्यांच्या तलवारीचा धाक, दुबळ्यांची माय सासू जिजाऊ, लाभली लाखात एक, स्वराज्याचं कंकण त्यांनी बांधलं माझ्या हाती नाजूक. शिवबा राजांची पत्नी झाले सई, निंबाळकरांची लेक. वा 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 वा. शिवबा, आता तुम्ही घ्या. आम्ही? आम्हाला येत नाही. असं कसं? घ्यावं तर लागलच. घ्या. 12 मावळ सगळे सोयरे, सह्याद्री माझा सखा, आळंदीचा ज्ञानोबा, तर देहूचा देहुडा तुका. आऊ साहेबांची आस तर आबासाहेबांचा ध्यास. सईबाईंच्या संगतीनं पुरा करीन खास. वा 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 वा. या आता. मी काय म्हणते राणी साहेब, या निमित्तानं तुम्ही बी घ्या की एक उखाणा. आम्ही? नको नको. घ्या ना. घ्या घ्या राणी साहेब. सह्याद्रीच्या कुशीत झाला पवित्र संगम आज, मणिकांचन सजला 2 कुळांचा साज. साक्षात भाग्य आले आमच्या दारी, सई भाग्यलक्ष्मी अवतरली भोसल्यांच्या घरी. लाल पिंजरीचं कुंकू लावू आम्ही सासवा सुना, धरतार शहाजी राजे अवघ्या मराठा मुलखाचा कणा. शाहजी राजे, शाहजी राजे, शाहजी राजे, क्या खबर लाया हो शाहजी राजे की? हुजूर, शाहजी राजे ने कुतुब शाह के सरदार को हराया. कुतुब शाह के सरदार को शाहजी राजे ने हराया, लेकिन जीजाबाई ने आदिल शाह को हराया. उसका बेटा शिवाजी, शादी हो गई उसकी? जी हाँ अलीजा. तो अमीन क्या कर रहा है? तुमने तो कहा था बहुत बड़ा सूरमा बहादुर सरदार है अमीन, हमारी सल्तनत वहां पे कायम करेगा वो. क्या किया? उल्टा जीजाबाई ने हमारी पहाड़ उखाड़ कर फेंक दी, पूरा गांव बसाया. देखते देखते 3 साल हो गए, आज बच्चे की शादी हो गई. और अमीन क्या कर रहा है? कुछ नहीं.
हमारा मंसूबा था शाहजी की ताकत कमजोर करने का, लेकिन हो रहा है उल्टा। शाहजी की ताकत बढ़ती जा रही है मुस्तफा खान। ये देखो, ये पूना की जागीर, ये 12 मावल, ये पहाड़ी इलाका, और ये यहाँ फलटन। अब मुस्तफा खान सोचो, ये फलटन के निम्बालकर और ये भोसले की जागीर अगर इकट्ठा होते हैं तो कितनी बड़ी चुनौती खड़ी होगी हमारे सामने। शाहजी को कर्नाटक भेजकर उसका रास्ता हमने साफ कर दिया था। हुजूर, लेकिन जीजाबाई तो वही रह गई। जीजा भाई, एक अकेली औरत क्या कर सकती है मुस्तफा खान? हुजूर, जीजाबाई को कमजोर समझने की गलती मत कीजिए। अमीन की भी यही गलतफहमी हुई थी। बाद में उसे पता चला शाहजी का ही दूसरा नाम जीजाबाई है। मैं तो कहता हूं जीजाबाई ज्यादा चालाक है। मतलब इसके लिए जीजाबाई को शाहजी राजे ने पीछे छोड़ा। मुस्तफा खान, मतलब शादी सिर्फ एक बहाना था। असल में ये एक साजिश रची जा रही है हमारे खिलाफ। सही पहचाने आलीजा, इसलिए तो शुरू से ही हम इस शादी को रोकने की कोशिश कर रहे थे। और एक बात, जिसकी शादी हो गई है उस शिवाजी को भी कम आंकने की गलती मत करना। वो शाहजी राजे का बेटा है और वो जीजाबाई के साथ रह रहा है। इसका मतलब है कि एक और नया खतरा पैदा हो रहा है हमारे लिए। शिवबा, आता तुम्ही तुमची सोन्याची अंगठी काढा. आता तुम्ही तुमच्या बायकोचं नाव लिहा त्यावर. शिवबा, आधी कुलदेवतेचं नाव लिहा, मग सुनबाईंचं. आता सुनबाई झाल्या गृहलक्ष्मी. आता हे भांड ठेवलंय ना, त्या भांड्यामध्ये पळी आहे. ती पळी नवरीबाईंनी बाहेर काढायची. आत्ता काढतो आम्ही. हो, पण आवाज नाही होऊ द्यायचा. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, तुमचे डोळे झाकलेले असतील, शिवबा झाकतील तुमचे डोळे. मग अवघड आहे. आता हे बघा, ही गाडगी आहेत. या गाडग्यांमध्ये धान्य भरलंय. आता त्यातल्या एका गाडग्यामध्ये राणी साहेबांनी नथ लपवली. ती पहिल्या खेपेत शोधणार.
वा, अचूक ओळखलं हो पहिल्याच खेपेत. हो, अगदी योग्य निवड आहे सुनबाईंची. फाल्गुन, शादी हो गई, दूल्हा दुल्हन बाराती सब सही सलामत, बराबर? जी जी हुजूर. लोगों ने लड्डू खाए, सब सलामत? जी हुजूर. दुल्हन घर पहुंची, सही सलामत? नहीं, अब कोई सलामत नहीं रहेगा. फाल्गुन, इस शादी को हम बर्बादी में तब्दील कर देंगे, नहीं छोड़ेंगे, किसी को नहीं छोड़ेंगे. मियां अमीन है, हम अमीन. जीजाबाई अपने आप को बड़ी शातिर समझती, डराया, धमकाया, जहर फैलाया, फिर भी शादी करवा दी उसने. लेकिन अब नहीं. कब तक छिपेगी बिल में? नागिन कभी तो बाहर निकलेगी. कल निकलेगी. क्या क्या कहा? म्हणजे नागिन उद्या बिळातून बाहेर निघेल. तुम्हें कैसे पता? अरे तसा रिवाज आहे हुजूर. लग्न झाल्यानंतर नवरा नवरी देवदर्शनासाठी जातात. क्या ये सच है? अरे बिल्कुल सच है. सो बात में एक बात. ऊपर वाले का रहम है. ये मौका हम हाथ से नहीं जाने देंगे. फाल्गुन. जी हुजूर. शिवाजी और उसकी पत्नी दोनों भी दिखाई दे तो खत्म कर दो दोनों को. काय खत्म करायचं? हाँ, हम ख्याली पुलाव नहीं पकाते. जो बोल दिया सो बोल दिया. खत्म कर दो दोनों को. बैलगाड्या सजवून तयार आहेत. नवरीबाईंचं आटोपलं का? चला लवकर. हो आटपलंय, पण सोबत 7-8 हत्यारबंद असू दे. 7-8 कशानं? 25 आहेत. म्हणजे आपण बिनघोर. हो. आलो चालेल. भिक्षा वाढ गमाय, भिक्षा वाढ गमाय. म्हातार बाबा ऐका, आता निघायची घाई आहे, तुम्ही नंतर यावर. अरे बाबा, भुकेला म्हातारा आहे. कालच्या लग्नातलं लाडू द्या, सगळं गोड होईल. मी नाही खाल्ला लाडू तर सगळं कडू होईल. म्हातार बाबा आता निघा, उद्या या. मला मोकळ्या हातानं पाठवताय. याद राखा, याद राखा. या भुकेल्याचा आत्मा तुम्हाला लागेल. थांबा. सुखी हो बाळा, सुखी हो. या म्हाताऱ्याचा आशीर्वाद आहे तुला. खूप मोठा हो. तुझी तलवार गाजू दे. हाय, पर ही वाट सोपी नाही. काट्या कुट्यानी भरलेली आहे. काटे कुठे फक्त वाटेत कुठे आहेत? ते तर सर्वत्र आहेत बाबा. हो, तरी बी समज तुझ्या मनासारखं होईल. अहो, घरात लग्न कार्य घडलंय, मनासारखंच घडलं की. लग्न झालं पण विघ्न काय कमी आहे का? लवकरच या लेकराच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळणार आहे. कसली कलाटणी घेऊन बसलाय तुम्ही? आता निघा इकडून. लाडू दिलेत ना तुम्हाला, जरा गोड बोला. गोड ते काय असतं? गोड काय नाही. शिवहरी सगळीकडे कडूच. शिवहरी. फाल्गुन. जी हुजूर. क्या खबर है? हुजूर, नवरा नवरी जोडीने देवदर्शनासाठी जाणार आहे. आणि ते ज्या वाटेने जाणार आहे तिथे आपले आश्रम दाबा धरून बसलेत. खंडोजी काय? खंडूजी पार्टीवर आहे, त्यांनीच तो खबर आणली. बहुत खूब. कल शिवबा मंदिर जाएगा
और हम उसे भेजेंगे भगवान के पास हमेशा के लिए। वो क्या कहते तुम्हारे में, खलासवासी। हुजूर खलासवासी नहीं, कैलासवासी। हाँ वही, कैलाशवासी बना देंगे उसे। शिवा के पास शिवाजी जाएगा। राणी साहेब, राणी साहेब, अहो त्याच्या बोलण्याचा एवढा विचार नका करू. वेडा संन्यासी आहे तो, काहीही बडबडतो. त्याच्या बोलण्यानं काय होणार आहे? कावळ्याच्या शापानं कधी काय मरते का? आमचा अशा गोष्टींवर विश्वास नाहीच आहे, पण असंही वाटून गेलं की खरं तर शिवबांच्या आयुष्यात रोजच विघ्न येत असतं. होय राणी साहेब, चंदनाच्या खोड फांद्यांना तिढा मारून बसलेले विषारी साप आता तुळशी वृंदावनामध्ये बीळ करू लागलेले आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे. तो वेडा संन्यासी किती सहज म्हणून गेला ना. आयुष्याला कलाटणी देणारा क्षण. आपल्याला माहिती असतं की आपण समर्थ आहोत, तरी भांबावून जायला होतं. तो पाण्यावर पडलेला छोटासा खडा अस्वस्थतेचे तरंग निर्माण करतोच, पण तो खडा तळाशी जेव्हा बसतो ना, तेव्हा थोडं का होईना पण पाणी गढूळ करतोच. राणी साहेब, महाराज साहेबांचा खलिता आहे. पंत, वज्र चुडे मंडित सकल सौभाग्यवती जिजाबाई राणीसाहेब यांचे आशीर्वाद. इकडील सर्व क्षेम आहे. लग्न संपन्न झाल्याचे ऐकले, आनंद झाला. तुमचे कौतुक. 12 मावळ सुखावला, आनंद वाटला. आम्ही सियासती कामगिरीमुळे हजर राहू शकलो नाही, ती एक खंत राहिली. तरी आपणास हा खलिता पावताच आपण चिरंजीव शिवबास तसेच सूनबाई सईबाईस घेऊन कर्नाटक प्रांती बंगळूर शहरी जातीने येणे वाट पाहत आहोत. उद्या निघायचे ते आजच निघावे. महाराज साहेबांनी आम्हाला बोलवलंय. अगं बाई, हो केवढी आनंदाची गोष्ट आहे ही. पंत, आता तयारीला लागा. आज रात्रीपर्यंत जहागिरीच्या उत्पन्नाचे सगळे हिशोब आम्हाला द्या. आणि अहो हो, शिवबाना सांगा, त्यांना म्हणावं पोशाख भरा. चला पंत, तयारीला लागा. ह्या क्षणाची आम्ही वाट पाहत होतो. फाल्गुन, जी हुजूर. खबर क्यों नहीं आ रही अभी तक? हुजूर, आतापर्यंत त्यांना मारलं भी असेल. तुमने कहा था वो सुबह मंदिर जाने वाले थे, तुम्हारे आदमी मारने वाले थे उन्हें. हुजूर, हुजूर, थोडा सब्र करा. तोपर्यंत तुम्ही असं करा ना, मनातल्या मनात शिवबाला 10 नाही 100 वेळा मारा. उल्लू के पठे, शिवबा क्या मन ही मन में मारने वाली चीज है? हम उसके मौत की खबर का इंतजार कर रहे हैं. कहीं वो दूसरे गांव के मंदिर में तो नहीं चला गया हो? नाही नाही हुजूर, असं कसं होईल? आपले आश्रम त्याच्या घरावर नजर ठेवून आहेत. अरे हुजूर, बसल्या जागी खबर येईल अशी योजना बनवली. बघा, आला आलं. ये बाबा ये. हा ठीक आहे. हे बाबा, अरे दाखव पटकन तुझे रक्ताने माखलेली कुऱ्हाड, नाही तर तलवार उजून ना. दाखव. हुजूर, शिवा तो बाहर निकला ही नहीं. क्या? अरे काय घरात बसून नमस्कार जोडला की काय त्याने? क्या बकवास कर रहे हो? शिवा इस वक्त है क्या? हुजूर, शिवा तो कल बंगलुरु जा रहा है. बंगलुरु? बहुत अच्छे, अब आएगा मजा. हम तो जहरीले नाग की तरह डसने वाले थे, लेकिन ये अपने ही पैरों से चलकर अजगर के मुंह में जाने वाला है. जाओ, खुशी खुशी जाओ. मौत उनका वहीं पर इंतजार कर रही है.
हुजूर, आता खऱ्या अर्थाने कलाटणी मिळणार शिवबाला. आई जगदंबे, स्वारींनी आम्हाला बंगळूरला बोलवले. शिवबा आणि सईबाईंना घेऊन आम्ही जातोय. पण आमच्या माघारी 12 मावळ मुलखाचा तुझ्यावर भार. तुझ्या लाख डोळ्यांनी पहारा ठेव. सांभाळ सर्वांना. आजवर शिवबा 12 मावळच्या गोकुळात खेळले, वाढले, रमले होते. पण आता ते कंसाच्या किल्ल्यात निघाले. पण विघ्न काय कमी आहे का? लवकरच या लेकराच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळणार आहे. आदिलशहा नावाचा कंस त्यांची वाट पाहतो. एखादी कलाटणी देणारी घटना तर घडणार नसेल ना पुतना मावशीच्या डोळ्यातून? काय घडणार आहे आदिलशाही इलाक्यात?